ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। टायगर अभी जिंदा है या ड्रावकरांनी फोडली टरकाळी। शेट्टी निंबाळकरांचं नाव न घेता सनसनीत दिला इशारा। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात माजी खासदार राजू शेट्टी आणि भाजपाचे राजवर्धन नाईक निंबाळकर यांना सनसनीत गंभीर इशारा दिला आहे। काय म्हणाले ते पाहूया। राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर सभेतून राजकारणातून आरोप करणाऱ्यांना खणखणीत इशारा दिला आहे। बाकी यड्रावकरांची आता सटकली असल्यानं 2 लाख सापडल्यानंतर वर्गणीचा मुलामा लावणारे वर्गणी आणि खोटं बोलून पटवून देणारे आता काय बोलतात हे पाहावं लागेल। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। विशेषतः आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी एकंदरीतच आपल्या राजीव गांधी नगरचा इतिहास आणि होणाऱ्या राजीव गांधी नगरमधल्या अडचणी आणि त्याच्या संदर्भात जी केलेली कामं आणि भविष्यातली कामं, काही लोकांनी परवाच कोणतर काय सांगितलं इथं बोगस कार्ड वाटली। खरं म्हणजे बोगस कार्ड वाटायला त्याचा फोटो आहे काय शूटिंग, त्याचे शूटिंग काढायला ही बी कोण सांगितलं त्यानंच ते होता, तोच स्टेजवर होता। कोणाचं नाव तिकडं घेणं हे बरोबर नाही, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं कोणाचं नाव वैयक्तिकरित्या घेणं हे बरोबर नाही। पण आपण काय बोलतो काय नाही ह्याचं कुठंतरी भान असलं पाहिजे। किती भामटेगिरी आपण करायची ह्याचं काहीतरी आपण ताळतंत्र ठेवून तिथनं पुढं वागलं पाहिजे। नाहीतर प्रत्येक वेळा जनतेला गृहीत धरलं आणि उगाच बाकीच्या ठिकाणी बाहेर फसवाफसवी आपण करतो, तसं आपल्या गल्लीत आपण फसवाफसवी करू शकत नाही। त्यामुळे आपण जरा जबाबदारीने तिथं कोण बोलायचं त्यांनी बोलावं। ही निवडणुका येतात, निवडणुका जातात, 8 दिवस निवडणुकीचे असतात, पण इथनं पुढं आपल्याला समोरासमोर जायला एकमेकाला राहायचं आहे। पिढ्यानपिढ्या आपल्याला ह्या गावामध्ये आपल्याला राहायचं आहे। कोण हे आज बाहेरनं येऊन मोठं भाषण करून जातील आणि टाळ्या वाजवून जातील, पण इथनं पुढच्या काळामध्ये संसार आपलाच आहे। बाळासाहेब जास्त जरा थोडं आवरणं हे चांगलं असतं, त्यामुळं अति आपण काहीतरी बोलणं हे निश्चितपणे तुम्ही केलेलं तुमचं काम सांगा, तुम्ही लोकांसाठी काय केलं आहे हे सांगा। ज्या पद्धतीनं आता मगाशी संजय पाटील यड्रावकरांनी उल्लेख केला, काही कामं आमची झाली असतील, काही कामं अजून राहिलेली असतील। जी कामं राहिली ती कामं राहिलीत हे माझ्याकडनं होणार आहे हे सांगायची हिंमत बी, जी कामं राहिल्यात ती राहिली ही सांगायची हिंमत आणि दानत सुद्धा माणसामध्ये असावी लागते, तरच खऱ्या अर्थानं माणूस ही प्रगती करू शकतो। आणि ती भूमिका ठेवून आपण काम करण्याचा प्रयत्न त्या जयसिंगपूर शहरामध्ये करतोय। आज जवळपास 25-30 वर्षामध्ये अनेक समाजातले जे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न गेले अनेक वर्ष केवळ नुसता एक रस्ता आमच्या काळामध्ये करायचा म्हटला तर त्याला लाख रुपये गोळा करायला आम्हाला त्या काळामध्ये आमचं सगळं बजेट सगळं 87 लाखात यायचं आणि शासनाचा 1 रुपया फंड यायचा नाही। अशा पद्धतीची नगरपालिका सुद्धा मी माझ्या काळामध्ये 1991 सालाला मी बघितले। त्यावेळा पहिला 21 वर्षाचा नगरसेवक हे मी सगळ्यात तरुण नगरसेवक म्हणून त्यावेळा नगरपालिकेमध्ये गेलतो। त्या सगळा इतिहास नगरपालिकेचा आम्हाला माहिती आहे। आज नगरपालिकेच्या एकंदरीत सगळ्याच कामामध्ये कोट्यावधी रुपयाचा जवळपास 350-400 कोटी रुपयाचा निधी एका जयसिंगपूर सारख्या ब वर्ग नगरपालिकेला आज येतोय। हे एवढं येड्या गाभाळ्याचं हे काम गेल्या वेळा सुद्धा ज्या वेळा ह्या नगरपालिकेच्या निवडणुका 9 वर्षापूर्वी झाल्या, त्याच वेळा ह्याच लोकांनी इथं ह्या सभेवर ह्या आपल्या नगरपालिकेच्या समोरच्या ग्राउंडवर ज्या 100 कोटी रुपये ह्या नगराध्यक्षाला निवडून द्या, 100 कोटी रुपये तुम्हाला 1 महिन्याच्या आत देतो, ही भूमिका ही जाहीर सभेमधनं सांगितलेली होती। परत जर कोण तिथनं आला तर त्याला विचारा ते 100 कोटी पहिला घेऊन यायचे आणि मगच या शहरात पाऊल टाकायचं। ही भूमिका जोपर्यंत आपण घेणार नाही, नसलं तर प्रत्येक वेळा हे सिजनल ही जे हे उगवते छत्र्या उगवतात ते प्रत्येक वेळा यायचं आणि काय तर मोठं या शहरामध्ये बोलायचं आणि इथनं जायचं। एवढं इथनं पुढच्या काळामध्ये हे सोपं काम राहणार नाही। ह्यातला एक तर ह्या जयसिंगपूर शहरातला रहिवासी, काही लोक तर ह्या शहरामध्ये इथं राहतात आणि मग ते मला कमीपणाचं आहे जयसिंगपूर शहरामध्ये राहायचं म्हणून मोठ्या शहरामध्ये राहतात। हे तुमचं आणि आमचं दुर्दैव आहे। आणि तेच या ठिकाणी येऊन सांगतात जयसिंगपूरचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे। आजपर्यंत आता गेले जवळजवळ 10-12 दिवस आता नगरपालिकेच्या निवडणुकीची आपल्याला रणधुमाळी आपण चालू आहे।
आपण प्रत्येक वेळा इथं कोण माझे नगराध्यक्ष आल्या, आजी आल्या, भावी आल्या, कोण कोण काय काय ज्यांची स्वप्न आहेत ती सगळी आली. त्या सगळ्यांनी एकंदरीत ह्यांच्या भाषणाचा उल्लेख एकच, त्या ह्याच्यात पाणी गळतं, ते रस्ता झाला नाही, ते गटर, अरे तू काय उजेड लावला ते सांग, तू काय उजेड लावणार आहेस ते सांग, आपण काय करायचं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ह्या लोकांनी नुसतं 2.5 वर्ष ही उपनगराध्यक्षाला खुर्ची असावी का नसावी ह्याच्यावर जरी 2.5 वर्ष घालवली, त्या लोकांच्याकडनं विकासाच्या गप्पा जर मारायच्या तर इथून पुढच्या काळामध्ये शहरातली जनता ही चालू देणार नाही. कारण शेवट आम्हाला पिढ्यानपिढ्या ह्या शहरामध्ये राहायचं आहे, आमच्या पिढ्यानपिढ्या ह्या घडणार आहेत. मग शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये केवळ नुसतं घरं दिली, प्रॉपर्टी कार्ड दिली म्हणजे आमचा विषय संपला असं नाही. समाजातली ही तरुण पिढी सुशिक्षित करणं, त्याला रोजगार, त्याच्या रिकामा हाताला काम देणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला ह्या शहराचं पालकत्व ज्या वेळा यड्रावकर परिवाराने घेतलंय आणि म्हणूनच जनता आम्हाला मालक म्हणते. कारण या शहरातल्या प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, क्रीडाचा प्रश्न असेल, प्रत्येक सामाजिक बांधिलकीमध्ये प्रत्येक ज्या वेळा ह्या समाजातल्या त्या गावातल्या लोकांचा प्रश्न येईल त्यावेळा पालकत्व म्हणून एक वडीलकीच्या नात्यानं प्रत्येकाचं हक्काचं घर म्हणून आज म्हटलं जातं हक्काचं घर यड्रावकर. काहीतरी त्याला कारण असतं, कुणाला असं कोण येड्या गबाळाचं कुणालाही कोण मालक म्हणत नसतं. हे बी सुद्धा आपण भविष्य काळामध्ये लक्षात ठेवावं. तेवढं प्रेम आणि आपुलकी आणि जिव्हाळा हे माणसामध्ये निर्माण करायची, तेवढा जिव्हाळा हे माणसामध्ये आपलं रक्ताचं नातं नसतं, पण रक्ताच्या पलीकडचं नातं ज्या वेळा तयार होतं त्याच वेळा लोकांच्या तोंडातून असे शब्द येतात आणि ती जपणुकीचं काम हे यड्रावकर परिवार आयुष्यभर करत राहील एवढं अभिवचन आपल्याला ह्या निमित्तानं देतो. येणाऱ्या तारखेला ज्या पद्धतीने गेल्या वेळी आपण 5 वर्षापूर्वी आपण जी चूक केली ती परत चूक करायची नाही. सगळं पॅनल टू पॅनल जेवढी मतं संजय पाटील यड्रावकरला पडतील तेवढीच बजरंग खापकरला पडली पाहिजे, तेवढीच बाकीचे जे आमचे 26च्या 26 जे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना तेवढीच मतं ही पडली पाहिजेत ह्याची सुद्धा खबरदारी. कारण माणूस कोण आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा हे शहर विकासाकडे न्यायचं आहे का अधोगतीकडे न्यायचं आहे हे ठरवण्याची ही बंधुराही निवडणूक आहे. हे वेगवेगळ्या पद्धतीनं अपप्रचार करते, समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न काही लोकांनी केला. काही लोकांनी विधानसभेमध्ये सुद्धा जातीवादी विष पेरण्याचा प्रयत्न केला. तेच लोक आज एकमेकाला मिठ्या मारून फक्त आज सगळे लोक एकत्रितपणे गोळा झाले की यड्रावकरला कुठल्याही परिस्थितीत पाडायचं. अरे एवढं सोपं नाही, येड्यागाबाळ्याचं काम नाही. अभी टाइगर जिंदा है, डरने की बात नाही. एवढंच लक्षात जनतेला ठेवावं. जनतेने आणि काही लोकांनी वैयक्तिक आरोप या ठिकाणी करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. मी एवढंच प्रत्येकाला जाणवून देतो, जोपर्यंत मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे. आमची वेगळा सटकले की मग कोणाचं काय खैर नाही. तुम्हाला आम्ही कुणाची आमच्या रक्तामध्ये नाही की कुणाची उणी धुणी काढायची, कुणाचं काय कमी आहे, कुणाची कमतरता काढायची आमच्यामध्ये आम्ही कधीही आमच्या आजपर्यंत हे राजकारण केलेलं नाही. पण जर कोण जाणीवपूर्वकच करणार असेल तर पूर्ण कपडे काढल्याशिवाय सोडणार नाही हे मी त्याचं लक्षात ठेवावं. त्यामुळं त्या शहराचं पालकत्व स्वीकारायला आम्ही खंबीर आहे. बाहेरच्या कोणी यायची गरज नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कुठली ईडी आली आणि बीडी आली तरी सुद्धा त्या सगळ्याला समर्थ राजेंद्र पाटील यड्रावकर आणि यड्रावकर परिवार आहे. त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत न भिता आपण या शहराचा विकास हा एकच दृष्टिकोन ठेवून येणाऱ्या 3 तारखेला सगळे जिथं दिसेल तिथं शिट्टी समोरचं बटन दाबू, सगळेच्या सगळे उमेदवार उभा करू, आपण निवडून आणू. या लोकांना त्यांची ताकद आणि त्यांची जागा दाखवून द्यायचं काम आपण निश्चितपणे करूया एवढंच आपल्याला ह्या निमित्तानं विनंती करतो. खामकर साहेब, कुणाला काय कमी दिलं काय जास्त दिलं तर समाजातल्या प्रत्येक घटकाला आपण सगळ्यांना एकत्रित करून आज या शहराची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला. आज कोळी समाजाला या जयसिंगपूर शहराच्या इतिहासामध्ये कधी कोळी समाजाला कधी तिकीट आणि प्रतिनिधित्व त्या तालुक्यामध्ये या जयसिंगपूर शहरामध्ये करायचा प्रयत्न मिळाला नाही. पण ह्यावेळेला आपण कोळी समाजाला त्या ठिकाणी सगळ्यात समाज कमी असताना ज्या वार्डात त्या वार्डातनं उभा करायचा प्रयत्न केला. ओपन वार्डातनं मागासवर्गीय जिथं संख्या मागासवर्गीयांची असतात तिथं मिलिंद शिंदे सारख्या कार्यकर्त्याला देण्याचा प्रयत्न केला. गोसावी समाज आजपर्यंत
बाबूराव गोसावी नंतर आजपर्यंत गोसावी समाजाला कधी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं, पण त्या गोसावी समाजाला सुद्धा या समाजकारणामध्ये आणि मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला. कुठला समाज किती आहे काय आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा समाजातला प्रत्येक घटक या सगळ्या मुख्य प्रवाहामध्ये सामील झाला पाहिजे, या तालुक्याच्या विकासामध्ये आला पाहिजे, या शहराच्या विकासामध्ये आला पाहिजे. ही भूमिका ठेवून आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून पुढे जिथं जिथं अन्याय होईल त्या सगळ्या समाज घटकाला एकत्रितपणाने घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे राहील. एवढं अभिवचन आपल्याला या निमित्तानं देतो. या शहराच्या विकासाचा वेग हा भविष्यामध्ये सुद्धा असंच जर आपल्याला चालू ठेवायचा असेल तर शिट्टी समोरचं सगळ्याच्या सगळे 26 उमेदवार आपण विजयी करावे तेवढी विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही वाघाची डरकाळी